हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा आणि त्यासाठी मी काय काय तयारी केली हे मी तुम्हाला आधी दाखवते. तर ही सगळी पूर्वतयारी मी आदल्या दिवशी करून ठेवली होती, म्हणजे शनिवारच्या रात्री करून ठेवलेली होती. तर तुम्ही बघू शकताय. तर गुढीसाठी मी इथे घेतलेलं आहे सगळ्यात पहिले एक काठी, त्यानंतर मी घेतलेली आहे साडी, त्यानंतर मी घेतलेला आहे एक नारळ, आपल्याला लागणार आहे एक छोटासा पाट, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक लाल कापड पाटावर टाकण्यासाठी, त्यानंतर आपल्याला लागणार आहे नारळ, आंब्याची डहाळी आणि कडुलिंबाची डहाळी, त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं काही पूजेचं सामान जे की गंध, अक्षता, फूल, तांदूळ, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पाणी, नैवेद्य लागणार आहे आपल्याला आणि गुढीसाठी लागणार आहे आपल्याला ओटीचं सामान, म्हणजेच आपलं साज शृंगारचं सामान लागणार आहे. तर मी हे सगळं इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा लागणार आहे, धूप लागणार आहे, दीप लागणार आहे. त्यानंतर बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे मी काय काय घेतलेलं आहे ते. त्यानंतर सगळ्यात पहिले मी आता इथे साडीची जी आपण निऱ्या म्हणतो त्या करून घेतलेल्या आहे, फोल्ड करून घेतलेल्या आहे साडीला. आणि त्यानंतर मी अशा प्रकारे आता काठीवरती साडी गुंडाळते. तर तुम्ही बघू शकताय साडीचं वजन खूप जास्त असल्यामुळे मी साडीला आधी रबरने पॅक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी याच्यावरती लावते आहे फुलांची माळ. त्यानंतर मी याच्यावरती लावणार आहे आपली आंब्याची डहाळी आणि कडुलिंबाची डहाळी. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे याच्यावरती जी साखरेची गुढी असते, ज्यालाच आपण साखरेचं कडं वगैरे पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी. तर ती साखरेची आपल्याला गुढी येथे लावून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला लावायचा असतो तो म्हणजे तांब्या, म्हणजेच गडू. चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्यायली भरजरी खण, स्नेहांनी साजरा करा पाडव्याचा सण. प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष आपल्या जीवनात, आनंदाने सुख समाधान आणि हर्ष. सण उत्सवाचा सण मराठी मनाचा, तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. तर तुम्ही बघू शकताय आता इथे माझी गुढी तयार झालेली आहे. आता याच्यावरती मला लावायचं आहे ते म्हणजे फक्त करा, म्हणजेच आपला गडू. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला गडू तयार करायचा आहे. तर तांब्यावरती मी अशा प्रकारे चंदनाने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे, शास्त्रोक्त पद्धतीने स्वास्तिक काढलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला साईडने असे 5 बोटं काढायचे असतात. तुम्ही पूर्ण तांब्या भरून पण काढू शकतात किंवा एका साईडने 3 किंवा एका साईडने 2 असेही काढू शकतात. तर बघू शकता मी आता माझं इथं तांब्यावरती स्वास्तिक पण काढून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे हळदी कुंकवाने आपलं स्वास्तिक पण अलंकरित करते आहे. त्यानंतर आपल्याला आता तुम्ही बघू शकता आपलं स्वास्तिक झालेलं आहे आणि आता हा तांब्या आपल्याला गुढीला लावायचा आहे. तर बघू शकता आता माझी गुढी पूर्णपणे तयार झालेली आहे. तर ही आता बाहेर उभारण्यासाठी तयार झालेली आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया गुढी उभारायला. तर सगळ्यात पहिले आता आपल्याला इथे एक छोटं चौरंग ठेवायचं आहे. चौरंगावरती आपल्याला लाल कापड टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर दुसऱ्या कलरचं असेल तर तेही चालतं, भगवा कलर पण चालतो. असं काही नाही की लालच कापड पाहिजे. एक नवा कोरा कपडा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मी आता इथे त्याच्यावरती तांदळाने स्वास्तिक काढून घेते आहे. तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही रांगोळी काढू शकता. या दिवशी खरं तर चैत्रांगण जी रांगोळी असते ती काढली जाते, पण आता माझ्याकडे तितकी जागा पण नाही आहे आणि वेळ पण नव्हता चैत्रांगण काढण्यासाठी. त्यामुळे मी आता इथे स्वास्तिकच काढून घेते आहे आपलं तांदळाने. त्यानंतर मी स्वास्तिकची सुद्धा पूजा करून घेते आहे. तुम्ही बघू शकता हळदी कुंकू लावून मी स्वास्तिकची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे एक फूल वाहून फुलाला अत्तर लावून इथे मी वाहिलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता इथे उभारायचे आहे गुढी. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. 1 जानेवारी हा दिवस वैश्विक नवीन वर्ष म्हणून साजरा केला जात असला तरी भारतात प्रत्येक राज्य आणि समुदायाचे स्वतःचे एक नवीन वर्ष असते. असाच एक नवीन वर्ष म्हणजेच आपला गुढीपाडवा. गुढीपाडवा हा महाराष्ट्र आणि गोव्यासारख्या कोकणातील इतर भागात सर्वात आदरणीय सणांपैकी एक आहे. हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. गुढी हा शब्द ब्रह्माच्या ध्वजाचा आणि प्रतिनिधित्व करतो आणि पाडवा हा शब्द प्रतिपदा म्हणजेच अमावस्यानंतरचा पहिला दिवस असा असतो. अशा प्रकारे अमावस्येच्या पहिल्या दिवशी भगवान ब्रह्माची पूजा केली जाते. तुम्ही बघू शकता आता इथे माझी गुढी उभारून झालेली आहे. त्यानंतर मी आता इथे गुढीची पूजा करून घेते आहे. आपल्याला गुढीला श्रीफळ व्हायचं आहे. त्यानंतर मी इथे गुढीला आपलं जे साज शृंगार आहे तो वाहिलेला आहे. त्यानंतर मी इथे गुढीला आता नैवेद्य दाखवते आहे. आपल्याला गूळ आणि कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य दाखवायचा असतो. इथे कडुलिंबाच्या फुलांचा सुद्धा आपण गुळामध्ये मिक्स करून नैवेद्य दाखवू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे गुढीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. गुढीला सुद्धा चंदन, हळदी कुंकू, गुलाल, अक्षता वाहून घ्यायची आहे. एक फूल वाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे गुढीला पाणी ठेवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला इथे एक गुढीचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तो मी आता तुम्हाला इथे पुढे सांगते. ओम ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तस्मिन संवत्सरे नित्य मदग्रहे मंगल कुरु. किंवा तुम्ही असं ओम ब्रह्मध्वजाय नमः सुद्धा म्हणू शकतात. कारण की गुढीत आपण जेव्हा उभारतो तो ब्रह्मध्वजाचंच प्रतीक असतं, म्हणजे ब्रह्मदेवाच्या ध्वजाचं प्रतीक आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. आणि तो विजयध्वजाचं सुद्धा प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला हा मंत्र इथे म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे गुढीची आरती करून घ्यायची आहे. तुम्हाला जर गुढीची आरती येत नसेल तर तुम्ही
प्रभू श्रीरामांची आरतीसुद्धा इथे म्हणू शकता। याच दिवशी प्रभू श्रीरामांनी त्यांचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून रावणाचा वध करून ते अयोध्या नगरीमध्ये परत आले होते, म्हणून देखील गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। त्यामुळे आपण इथे प्रभू श्रीरामांची सुद्धा आरती करू शकतोय। तर तुम्ही बघू शकता आता इथे माझी पूजा झालेली आहे। त्याच्यानंतर नवरोबाने सुद्धा गुढीची पूजा करून घेतलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा। तर यानंतर मी गुढीला आपल्या नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी कालच तुम्हाला श्रीखंडाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता, तो बघितला नसेल तर तोही बघून घ्या तुम्ही लगेच आपल्या चॅनलवरती जाऊन। तर बघू शकता इथे मी आता गुढीला नैवेद्यामध्ये काय काय वाढलेलं आहे, वरण भात, कोरड्या बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड आणि कुरडई पापड। माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय।